जीवन म्हणजे घडी आताची खाण तुझ्या ही अस्तित्वाची सुख दुःखाची अनुभूतीची सुख दुःखाची अनुभूतीची संधी ही साधी विचारीचा धी झालेली घटिका. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृती यांच्या 13व्या अध्यायातील 39व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, आणि ज्यांविषयी मोशाचे नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही, त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वासणारा नीतिमान ठरतो. आज मी आपले लक्ष या वचनातील ठराविक संदर्भांकडे वेधू इच्छितो. पहिल्या भागात ज्यांविषयी व त्या सर्वांविषयी असे शब्द वापरले आहेत. पौल येथे कशाबद्दल बोलत आहे हे समजण्यासाठी 38वें वचन वाचावे लागते. 38व्या वचनात तो म्हणतो, तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. तेव्हा ज्यांविषयी व त्या सर्वांविषयी हे शब्द मनुष्याच्या पापांना उद्देशून वापरले आहेत. अर्थात तो सांगू इच्छितो, आम्ही आमच्या सर्व पापांविषयी नीतिमान ठरू शकतो. हे सांगताना तो ह्याच्याकडून असा शब्द प्रयोग करतो. आम्हाला प्रश्न पडतो, ह्याच्याकडून म्हणजे नेमके कोणाकडून? 37वें वचन आम्हाला सांगते, परंतु दैवाने त्याला उठविले, तो कुजला नाही. आम्हास ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याच्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून वधस्तंभावर मरण पावला. तो अवघ्या 3ऱ्याच दिवशी मरणातून पुनरुत्थित झाला. त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्याच येशू ख्रिस्ताकडून त्याच्यावर पश्चातापपूर्वक विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास पापक्षमा मिळते व तो मनुष्य नीतिमान ठरविला जातो. लक्षात घ्या, ख्रिस्तामधून मनुष्याला सर्व पापांची क्षमा मिळते. ती पापे कितीही भयंकर असली, होय, कितीही मोठी व घृणास्पद असली, तरी खराखुरा पश्चाताप करणाऱ्यांस तो क्षमा करीतो. स्तोत्रकर्ता दावीद सांगतो, तो आमच्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी ती लोकरीसारखी निघतील. अर्थात केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच हे शक्य आहे. आपण आपल्या त्या सर्व पापांबद्दल चिंतित आहात काय? चिंता सोडा, कारण ख्रिस्त तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्यास सक्षम व इच्छुक आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून नीतिमान ठरण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद.